ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नायब तहसीलदाराचा उद्दामपणासमोर बुलढाण्यामध्ये आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दिला लवकर आत्महत्या करण्याचा सल्ला। नायब तहसीलदाराच्या भूमिकेमुळे परिसरात संताप। लातूर जिल्ह्यातल्या पानगाव शिवारात रब्बी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांना हरभरा, करडी, राजमा या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, तर पानगावच्या मयूर चव्हाण या शेतकऱ्यानं 17 एकरातील हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या बाजारभावात वाढ, तर बाजार समितीमध्ये 99,575 टोमॅटो क्रेट्सची आवक। 20 किलो टोमॅटोला 551 रुपयांचा भाव। मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हसाठी जरांगे 2 दिवस मुंबई दौऱ्यावर। 28 आणि 29 नोव्हेंबरला जरांगे पाटील मुंबईत येणार। जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील फक्त 27 जणांना प्रमाणपत्र। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधनं फक्त 27 जणांना कुणबी प्रमाणपत्र। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाची माहिती। मनोज जरांगेंच्या हत्येचा कट असणाऱ्या आरोपींची पोलीस कोठडीतनं न्यायालयीन कोठडीमध्ये आता रवानगी, तर अमोल खुणे आणि दादा गरड तसंच कांचन साळवीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। भंडाऱ्यामध्ये नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून स्वबळाचा नारा। भंडाऱ्यामध्ये सर्वानुमते शिवसेनेचा एकच उमेदवार दिला जाईल, नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया। तर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले सर्वच उमेदवार पक्षानं दिलेल्या उमेदवारांच्या या ठिकाणी काम करतील, नरेंद्र भोंडेकर यांचं वक्तव्य। साताऱ्यात निवडणुकीदरम्यान दोन्ही राज्यांची आघाडी वेगळी आणि भाजप वेगळी लढणार असल्याची चर्चा। मात्र आम्ही एकत्रच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यात येणार, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं स्पष्टीकरण। वर्ध्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची तयारी। युतीमध्ये निवडणूक लढण्यासंदर्भात मार्ग निघाला नसल्यानं स्वबळावर लढणार, लोकसभा संघटक रविकांत बालपांडे यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना त्रास देणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या पक्षासोबत राज्यामध्ये युती करायची नाही असा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळे यांची माहिती। पंढरपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून AB फॉर्म्सचं वाटप। जेजुरी नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती। अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे संकेत। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते जालिंदर कामठे यांची माहिती। जेजुरी नगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जयदीप बारभाई हे घड्याळ चिन्हावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार। वाशिम जिल्ह्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेची अंतिम मुदत 3 दिवसांवर। वंचितकडून 3 ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर, तर प्रमुख पक्षांकडून अद्याप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा नाही। भंडाऱ्यामध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी विरोधात आंबेडकरवादी विचारधारेची वज्रमूठ। आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी 4ही नगरपालिका निवडणूक लढवणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी। एकूण 102 जागांसाठी निवडणूक होणार। जिल्ह्यामध्ये 1,66,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। सांगलीच्या शिराळा नगरपंचायतीमध्ये महायुतीतच नगराध्यक्ष पदावरून वाद होण्याची शक्यता, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वगळून उदय सामंतांनी महायुतीचा उमेदवार जाहीर केलाय। अमरावती जिल्ह्यातील भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण निवडणुकीच्या रिंगणात, तर अर्चना अडसड रोडे यांनी धामणगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकांचा धुराळा उडणार। उमेदवार अर्ज भरण्यासाठी 17 नोव्हेंबरची अंतिम मुदत असणार। बुलढाण्यामध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत 5 नामनिर्देशन पत्र दाखल, तर सदस्यांसाठी 33 नामनिर्देशन पत्र दाखल। वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायत निवडणुकीसाठी 19 उमेदवारी अर्ज दाखल। वाशिम नगरपरिषदेसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल। धाराशिवच्या परांडा नगरपालिका निवडणुकीसाठी 4थ्या दिवशी सुद्धा एकही अर्ज नाही। निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदारांची माहिती। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 4थ्या दिवशी सुद्धा एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही, त्यामुळे पुढील 3 दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता। भाजप आज कोकणातनं आपला पहिला नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरणार। देवरुख नगरपंचायतीमधून भाजप नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार। मृणाल शेट्टे भाजपकडून अर्ज भरणार। धुळ्यातील दोंडाईच्या वरवाडे या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी नयन रावल यांचा उमेदवारी अर्ज दाखल। भाजपतर्फे नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। नयन रावल मंत्री
जयकुमार रावल यांच्या मातोश्री आहेत. धाराशिवच्या मुरुममध्ये भाजपकडून बापूराव पाटील यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल. तर बापूराव पाटील हे माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू. महाराष्ट्रामध्ये गुलाबी थंडीची चाहूल. दरम्यान जळगाव, नाशिक, जेऊर यासह यवतमाळ, चंद्रपूरला थंडीची लाट. तर मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा 20 अंशांवर. मुंबईमध्ये सध्या कोरडी हवा. सोन्याचा भाव 1,29,200 रुपयांवर. तर चांदीच्या दरात घसरण. नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाचा अनोखा उपक्रम. जेलमध्ये असल्यामुळे आईवडिलांच्या प्रेमापासून वंचित झालेल्या सुमारे 300 मुलांची गळाभेट घडवली. बंदिवान आणि त्यांच्या पाल्यांची गळाभेट हृदयस्पर्शी ठरली. रायगडमध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यास अडसर. तर 16वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी. वेबसाईटमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू. सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली. कृष्णा साखर कारखान्याकडून हंगामामध्ये गळतीला येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3,500 रुपयांचा दर जाहीर. नंदुरबारच्या नवापूरमधील सोनखांब आश्रमशाळेतील 9वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलं किसान सुरक्षा कवच. तर हिंसक प्राण्यांपासून वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक बोल्टची यामध्ये निर्मिती. पुण्याच्या जुन्नरमधील खामुंडीमध्ये बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा. भाजी बाजाराचा विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव. शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक गुणांचं कौतुक. वर्ध्यामध्ये इन्स्पायर अवॉर्ड. विज्ञान प्रदर्शनामध्ये लोकविद्यालय शाळेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. विजेपासून संरक्षण करणारं यंत्र या मॉडेलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. वर्ध्याच्या सालोड या ठिकाणी पक्षी सप्ताहाचा समारोप. पक्षी सप्ताहामध्ये पक्षी निरीक्षण आणि जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.